आज बनवूया कलेजी पेठा सोप्या पद्धतीत. त्यासाठी घेतली कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं, सुकं भाजलेलं खोबरं. सुकं खोबरं पहिले वाटून घेतलं, नंतर त्यात उरलेल्या वस्तू घालून एक वाटण तयार केलं. कलेजी पेठा स्वच्छ धुवून घेतला. आता एका कढईत तेल गरम करून घेतलं. तेल तापल्यावर त्यात घातलं जिरं, दालचिनी, वेलची आणि तमालपत्र. हे सर्व मस्त हलवून घेतलं. त्यात घातला बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडासा परतल्यावर त्यात घातला एक बारीक चिरलेला टोमॅटो. सर्व वस्तू मस्त घेतल्या परतून झाल्यावर त्यात घातली हळद, धणा पावडर आणि लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. आता त्यात घातली आपण वाटलेली पेस्ट. सर्व वस्तू एकजीव करून घेतल्या आणि नंतर त्यात घातला कलेजी पेठा. आता त्यात घातली थोडी काळी मिरी पावडर आणि किचन किंग मसाला. आता हे सर्व घेतलं परतून आणि त्यावर ठेवलं झाकण. झाकणात घातलं थोडंसं पाणी. पाणी कोमट झाल्यावर झाकण घेतलं काढून आणि घातलं चवीपुरतं मीठ. त्यानंतर झाकणातलं कोमट पाणी कलेजी पेठ्यामध्ये घातलं. आता त्यावर ठेवलं झाकण आणि 10 मिनिटं मस्त शिजून घेतलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरचा सुद्धा वापर करू शकता. आता यातलं सर्व पाणी आटेपर्यंत शिजून घेतलं आणि सर्वात शेवटी घातली याच्यात कोथिंबीर. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालच्या लिंकवर दाबा आणि सबस्क्राईब करा.